नमस्कार. CFP न्यूजमध्ये सुनील वाघमारे आपले स्वागत करते. आम्ही अंबरनाथकर या शीर्षकाखाली आज अंबरनाथमधील पश्चिम विभाग आणि पूर्व विभागातील नागरिकांनी आदानीचे प्रतिनिधी काढून 3D काढून धडक मोर्चा MSCB वर काढण्यात आला. या मोर्चामध्ये असंख्य नागरिक, नगरसेवक, कार्यकर्ते बंद करो ये भ्रष्टाचार, बंद करो ये भ्रष्टाचार, ये जनता की है या धडक मोर्चे आदानीची प्रतिकृती काढली होती. त्यामध्ये पोलिसांनी हस्तगत करत गाडीमध्ये चोर बने हैं थानेदार, बंद करो ये भ्रष्टाचार, ये जनता की है रिश्वत लेकर काम करें, कुर्सी को बदनाम करें, इनमें धोखे होते हैं, इनमें सौदे होते हैं, इनमें धोखे होते हैं, इनमें सौदे होते हैं, ये दफ्तर है या बाजार, बंद करो ये भ्रष्टाचार. चोर बने की आम्ही फक्त शिवसेनेतर्फे आम्ही अंबरनाथकर टॅगलाईन केलेली मोर्चा. आमची सरकार वर असो तरी गरिबांवर जर न्याय होत असेल तर आमचे सारखे लोक हा रस्त्यावर उतरशिवाय राहणार नाही. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट याने आता प्रश्न निर्माण केला की 7 तारीख तुम्हाला लाच दिलेली आहे मला त्या संबंधित कंझ्युमरला, तरी देखील त्याचं लाईन कट झाली. आणि आपण ज्याला फोन करतोय ते 1800 काहीतरी आहे, ते 1 दाबा 2 दाबा 3 दाबा तो पण माणूस दबून मरतो. स्मार्ट मीटरचा हा सर्वात मोठा फॉल्ट आहे. पूर्वी काय होत होते, आम्हाला 15 दिवस भेटत होते. जर मी आज बिल नाही भरत तुम्ही 100 रुपये 150 रुपये एक्स्ट्रा घेत होते, आम्हाला 15 दिवस भेटत होते. आज अंबरनाथ मध्ये काही श्रीमंत लोक राहत नाही. 90% तुम्ही 80% समजा स्लम एरिया, वेस्टला तर स्लम एरिया. या अर्ध्या लोकांना तर मोबाईल नाही, दंगचा आपला स्मार्ट मोबाईल. तो आज पण तो छोटावाला 2-3 मोबाईल ते वापरतात, त्यांना मीटर काही लिहिणार नाही. तर हा एक गंभीर प्रश्न आहे की त्यांनी काय करावं. त्यांना जर कळणार नाही, त्यांना लाईट बिल पोचणार नाही तर त्यांनी काय करावं. आज तुम्ही मिरचीवाडी, हा आमच्याकडे आदिवासी विभाग आहे चिंचवाडी, तुम्ही त्या मिरचीवाडीमध्ये सर्वे करा. हे जिथं राहतात तिथं पण आदिवासी वस्ती आहेत. म्हणजे यांचा जो वाढ आहे त्या गुवापड्याला वर आपण चढलो तिथं आदिवासी वस्ती, त्यांचं घर तो साधा मोबाईल पण नाही सर. म्हणजे तुम्ही लोक आम्हाला सांगतायत की तुम्ही लाईट चोरीची वापर करा, याचा अर्थ हा झाला. त्या व्यक्तीला माहितच नाही त्याला काय करायचं आहे, तर ते व्यक्ती काय करणार साहेब. हे सर्वात महत्वाचं आहे की तुम्ही ते पहिलं लिहून ठेवा. वरिष्ठ तुम्ही चर्चा करा, ज्यांच्याकडे मोबाईल आहे त्यांना तुम्ही काय मोबाईल देणार आहेत का. त्या बिचारीचं बिल 700 होतं, त्याला 1500 त्याला खूप मोठी गोष्ट आहे साहेब. 1500 आमच्या आपल्यासारख्या लोकांना 1500 मोठी गोष्ट आहे, पण त्या महिलाला, त्या आदिवासी विभागाला, त्या पुरुषांना 1500 हा खूप मोठा आहे. साहेब 2 BHK 1 BHK फ्लॅट मधल्या माणसांना 2-5 हजार. आता ठीक आहे, तुमचे पण संबंधित अधिकारी आहेत प्रशासनात असल्यामुळे ते काही डायरेक्टली बोलू शकत नाही. त्यांच्या पण ह्या तक्रार आहेत की याच्यापूर्वी आम्हाला 2-3 हजार बिल यायचं, आज आमचं 7-8 हजार बिल झालं. त्याला फ्लॅट मधलं समजू शकतो कोणाची AC असेल काय असेल. आज स्लम मध्ये झोपडपट्टीत राहणाऱ्या माणसाला तुम्ही 2000चं बिल 8000 झाले. त्याच्यावर काय सोल्युशन तुमचं? आणि त्याच्या पॅनलच आहे, लाईट तेवढंच आहे, नाही एसी नाही काय नाही, पण 2 वरून 8000 झालं. मग याचा तर तुम्ही डिफरन्स चेक केला का? 2चा 8 का झाला म्हणून तुम्ही? साहेब आता इथल्या तो उदाहरण तर स्वतःच सामान्य जनता सोडून द्या. आता समजा साहेब मी लोकप्रतिनिधी,
माझं मीटर चेंज करताना पण मला विचारलं नाही आणि सांगताना सांगितलं पण नाही की आम्ही अदानीचं मीटर लावतो. आधी मला बिल यायचं 6,000, आता मला येते 18,000. मी 3 महिन्यापासून चेक करतो की एवढं बिल काय येते. नंतर मी बोलवलं तर त्यांनी सांगितलं की हे स्मार्ट मीटर आहे. तर साहेब, जर माझ्यासारख्या व्यक्तीला जर न विचारता मीटर चेंज होतोय, आज माझ्या घरी साहेब लाईटचं रिडिंग घ्यायला खरं कोणी येत नाही. मला माझ्या घरी 11 किलोवॅटचा सोलार आहे, तरी पण मला 30,000 बिल येतं. मग हे कसं, तुम्ही जर रिडिंग घ्यायलाच नाही आले तर तुम्हाला कळतं कसं काय की बाबा याचं एवढं रिडिंग आलेली आहे. आजच्या परिस्थितीत काय झालं माहिती आहे साहेब, 6 महिन्यापासून तुमचे कर्मचारी जे तुम्ही त्याला ठेका दिलाय तो फॉल्टी म्हणून 6 महिन्याचा पाठवून देतोय. आणि आम्ही जर या तुमच्या कावळे मॅडमला विचारलं ना, ते बोलतात तुम्ही रिडिंग घेऊन या, न सांगता न मोबाईल बघता तुमची रिडिंग बरोबर. एक महत्वाचा प्रश्न अजून आहे साहेब. 8 दिवसापासून शहरामध्ये चर्चा हीच होती की धडक मोर्चा निघणार आहे, ते खरोखर धडक होणार आहे का, ते काय होणार. तर मीडियाने देखील बघितलं, अंबरनाथची जनताने बघितले, आमचे काही प्रतिनिधी जे आपले जे मीडियाचे होते त्यांनी लाईव्ह देखील ठेवलं होतं की मोर्चाचा प्रकार कसा आहे. तर एक जुनी आठवण अंबरनाथ शहरांना जागृत झालेली आहे की मोर्चा असा निघतोय. आणि तुम्हाला सांगतो की हा कुठला पक्षाचा नव्हता, तर आम्ही अंबरनाथकर, जागृत अंबरनाथकर याचा हा मोर्चा होता. या मोर्चामध्ये प्रमुख मागणी होती की स्मार्ट मीटर जबरदस्तीने सक्तीने लोक लावतायत ते आपण लावू नये. तर त्याची एक आश्वासन आपल्याला तुम्हाला मीडियालाही देखील त्यांनी साहेबांनी, भामरे साहेबांनी दिलेली आहे की आपण यापुढं संमतीपत्र, हमीपत्र घेतल्याशिवाय आम्ही स्मार्ट मीटर लावणार नाही. अंबरनाथची जनतांना मी सांगू इच्छितो सगळ्यांना की जर असे कुठले स्मार्ट मीटरची जबरदस्ती सक्ती करत असेल तर आमचे लोकप्रतिनिधी तुम्ही दिसतायत मीडियामध्ये, ते सगळे लोकप्रतिनिधी आहेत. सगळ्यांना कुणालाही तुम्ही कॉन्टॅक्ट करा, साधा कार्यालयामध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट करा, आम्ही तुमच्याकडे येऊ आणि त्यांना काय उत्तर द्यायचं आहे ते आमची भाषाने ते जबरदस्ती करतात त्यांना मी उत्तरतो. तरी आम्ही समाधानी आहोत. आज मी अंबरनाथकर या टॅगलाईन खाली आज अंबरनाथ शहरातील बहुसंख्य आम्ही जे लोकप्रतिनिधी असो किंवा सगळ्या नागरिकांनी आज आम्ही स्मार्ट मीटर विरोधात मोर्चा काढलेला. मुख्य मागणी अशी होती का स्मार्ट मीटर जो तुम्ही चेंज करा तर त्या ग्राहकाची संमती हवी. आणि आज जे इथे जे कार्यकारी अभियंता आहेत भामरे साहेब, त्यांनी आश्वासन दिलेलं आहे का ग्राहकाच्या मी संमतीपत्र घेतल्याशिवाय स्मार्ट मीटर बदली केलं जाणार आहे. त्यामुळे आज थोडाफार प्रमाणात तरी आमच्या सगळ्यांच्या आंदोलनाला यश आलेलं आहे आणि नागरिकांना त्यातून थोडासा सुटकेचा निश्वास मिळाला आहे. परंतु याच्यावरच आम्ही थांबणार नाहोत. याच्या आधी ज्यांचे स्मार्ट मीटर चेंज केलेत आणि ज्यांचं बिल 2,000वरून 8,000, 10,000, 20,000पर्यंत गेलं त्या संबंधित देखील आम्ही तक्रार केलेली आहे. आणि त्यांनी त्या संबंधात आम्हाला असं आश्वासन दिलं आहे का तिथे स्मार्ट मीटर आणि जुनं मीटर हे दोन्ही मीटर लावून त्या ग्राहकाला त्यातला जो फॉल्ट आहे तो दाखवून दिला जाईल आणि त्याच्यानंतरच जो स्मार्ट मीटर आहे तो कंटिन्यू केला जाईल. आणि मुळात अजून एक मुद्दा होता की जे नागरिक तक्रार घेऊन इथे येतात तर इथे ज्या मॅडम आहेत त्या मॅडम सगळ्याशी उद्धट बोलतात किंवा त्याला कोणत्या संबंधित अधिकाऱ्याकडे ते तक्रारी अर्ज घेऊन जा याची कोणतीही इथे सुविधा नाही. तर त्या संदर्भात आम्ही साहेबांशी चर्चा केलेली आहे. तर त्यांनी खाली एक तक्रार निवारण कक्ष असं स्थापन करणार आहेत आणि जेही नागरिक इथे तक्रार घेऊन येतील भले लगेच नाही पण जी त्यांची जेन्युइन तक्रार असतात त्या तक्रार पुढच्या 5 दिवसात 10 दिवसात तक्रारावर संबंधित कारवाई करून त्यांचा तक्रारी अर्ज निकाली केला जाईल. आज पुन्हा एकदा मी आज या ज्या मोर्चाचे सगळे सहभागी झाले, विकास सोमेश असतील, राहुल चेड असतील, पवन चेड असतील, त्या सगळ्यांनी मी अंबरनाथकर या टॅगलाईन खाली जो मोर्चा केला त्यात सगळे जे नागरिक सहभागी झाले, तुम्ही जे पत्रकार असतील, मी सगळ्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो आणि आभार देखील व्यक्त करतो की सगळ्यामुळे आज आंदोलनाला यश आलेलं आहे. MSCB में आई क्या तकलीफ? MSCB में आई मैं दुबई कॉलोनी सब जगह स्मार्टफोन लगा दिया है. हर के घर में 8,000, 10,000, 12,000 ये लूटने का धंधा है. क्या करेगा गरीब इंसान? बच्चे लोग को नौकरी नहीं है, सरकार नौकरी नहीं दे रहा है और 8,000, 10,000 बिल कहाँ से भरेंगे? पहले 2,000, 1,500 जुना मीटर हम लोग को चाहिए सबको, नहीं तो हम लोग सब आके मीटर यहाँ फेंक के जाएगा. पूरा दुबई कॉलोनी, भातवाड़ी, वांद्रापाड़ा सब लोग आके मीटर यहाँ फेंक के चले जाएगा. हम लोग को नया मीटर नहीं चाहिए और अडानी का उसमें डाल दो, गुस्सा की डाल दो. अडानीचे जे मीटर लावले त्याचे बिल आलेले. भाभी क्या तकलीफ है आपको? हर महीना 1,800 बिल आता है. हाँ 3-4 महीने से 1,500, 1,700 हर महीना आ रहा है. हम लोग भाग रहे हैं. अब कमी हो ही नहीं. अरे भाई मैं पिछले महीने से परेशान है. हाँ। पिछले महीना जो आया ना 6,000 बिल आया. हाँ। मैं कंप्लेंट दे के गया, वो लोग बोलता है अडानी ऑफिस में जाओ, उधर गया. अभी 8,000 आया.
अरे और सुबह से लाइट भी कट करके रखा है 9 बजे से। छोटे बिल भर- छोटे बच्चे घर पे कैसे होता है, इतना गर्म है, बराबर। ये लोग को इधर बोलो कुछ समझ में नहीं आता है। अभी जो है ना पहले 3,000 आया, हाँ। 3 से भी 6,500 आया, हाँ। अभी 6,500 13,000 आया। अभी हम लोग सैलरी भरेंगे कि बिल भरेंगे खाएंगे? बराबर। ये कब से होने लगा तो? ये अभी 1-2 महीने से होने ये लगा। जब से ये स्मार्ट मीटर लगा हाँ। तभी से हो रहा है। अच्छा इससे पहले कभी नहीं पहले हुआ नहीं है। होता था। इससे पहले कभी नहीं हुआ है।